तर मित्रांनो, मी 2 सिनेमे बघितले, इलू इलू आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर. आणि मला असं वाटलं की सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपण एकाच व्हिडिओमध्ये दोघांचा रिव्ह्यू करूया. तर मुक्काम पोस्ट देवाचं घर पासून आपण सुरुवात करू. एक 7-8 वर्षाची जिजा नावाची मुलगी, जिच्या वडिलांनी देशासाठी जीव दिला. घरात ती, आजी आणि आई अशा 3 जणी राहतात. देवाघरी गेलेले वडील परत यावे असा जिजाचा निरागस हट्टहास. अर्थात देवाघरी जाणं म्हणजे नेमकं काय हे तिला माहिती नसतं. त्यामुळे पत्राच्या माध्यमातून ते परत यावे यासाठी ती प्रयत्न करत असते. ही सर्व प्रक्रिया, यातून उत्पन्न होणारी निराशा, आनंद आणि बऱ्याच गोष्टी खूप सहज पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. तर सुरुवात करूया अभिनयापासून. मायराची क्यूटनेस, तिची निरागसता या सिनेमाचा आत्मा आहे. आणि ज्या पद्धतीने तिने जिजाचं पात्र साकारलं ते प्रशंसनीय आहे. देवाच्या घरी पत्र पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्या, त्यातील यश अपयशावरून उत्पन्न होणारे चेहऱ्यावरील हावभाव आणि या एजमधील तिची बॅलन्स ऍक्टिंग, सर्व काही एकदम टॉप नॉच आहे. ती लोकांची लाडकी का बरं आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि देवाचं घर मधून तिने एक पाऊल पुढे टाकलंय. कथेच्या मागणीनुसार तिने खूप चांगलं काम केलंय. कल्याणीमुळे या जिजाच्या आईच्या भूमिकेत आहेत. बिकट आर्थिक परिस्थिती, त्यामध्ये मुलीला वाढवणं याबद्दलचा विचार आणि तळमळ हे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं. एक सीन आहे ज्यामध्ये त्या पेन्शनसाठी सरकारी ऑफिसमध्ये जातात आणि तिथला अधिकारी त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. त्या पूर्ण सिक्वेन्समध्ये त्यांचा इंटेन्स परफॉर्मन्स हा खूप आउटस्टँडिंग होता. सविता मालपेकर या जिजाच्या आजीच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचा अभिनय हा नेहमीप्रमाणेच डिसेंट आहे. प्रत्येक घरात एक मोठी व्यक्ती हवी असते जिचा आपल्याला आधार वाटतो, आणि त्या याच व्यक्ती आहेत. स्पृहा परब ही जिजाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे. तिचा स्क्रीन टाइम कमी होता, पण तिने खूप चांगलं काम केलंय. प्रथमेश परबची छोटीशी भूमिका आहे, पण ती लक्षात राहून जाते. बाकी मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर यांनी सुद्धा आपापली पात्र खूप चांगल्या पद्धतीने निभावली आहे. लिखाण आणि दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर ते केले संकेत माने यांनी, ज्यांनी याआधी खारी बिस्किटचं लिखाण केलंय आणि मन कस्तुरेरेचं दिग्दर्शन केलंय. काय हरकत नाही, होतात चुका. कारण आता जो त्यांनी कमबॅक केलाय तो कौतुकास्पद आहे. आय मीन लिटरली त्यांनी हार्ट टचिंग कॉन्टेंट डिलिव्हर केलाय. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्याला जीव लावणारी, आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्ती ही आपल्या आयुष्यात नाहीये, पण बहुधा ती आपल्या सभोवतालीच असते. बस ते बघण्याचा दृष्टिकोन हवा. ही गोष्ट संकेत माने यांनी आपल्या लिखाण आणि दिग्दर्शनातून पीसफुल वे मध्ये मांडली आहे. स्क्रीन प्ले बद्दल बोलायचं झालं तर याचा रन टाइम हा 2 तासांचा आहे आणि या कथेसाठी तो एकदम उत्तम आहे. याचे सर्वच पात्र हे जिजासोबत परफेक्टली कनेक्ट केले गेलेत, त्यामुळे कथा आपल्याला कुठेच स्ट्रेचफुल वाटत नाही. डायलॉग्सवर पण डिटेलमध्ये काम केलं गेलंय, जे बऱ्याचदा आपल्या काळजाला चटका लावून जातात. सॉंग्स, BGM आणि सिनेमॅटोग्राफी हे सुद्धा खूप उत्तम आहेत. एकूण काय तर हा सिनेमा आपल्याला शांतीपूर्वक पद्धतीने लाईफ लेसन देतो. अनफॉर्च्युनेटली हा सिनेमा मी थिएटरमध्ये एकटं बसून बघितला, जे बघून मला फार वाईट वाटलं. ॲव्हरेज मूवी असला तर काहीच वाटत नाही, पण चांगल्या कॉन्टेंटला प्रेक्षकांनी दाद नक्कीच द्यायला पाहिजे. कारण हा सिनेमा फक्त पालकच नाही तर सर्व एज ग्रुपमधील लोकांना खूप आवडेल आणि कनेक्ट सुद्धा होईल. इलू इलूची कथा सुद्धा लेट 90s मध्ये सेट आहे. तसं जास्त अपेक्षा ठेवून मी गेलोच नव्हतो, त्यामुळे निराशा ही हाती लागलीच नाही. ज्याबद्दल आपण समोर डिटेलमध्ये बोलूया. ॲक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर एली अवरामचा अभिनय हा खूप प्रशंसनीय आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. तिची ॲक्टिंग तर ॲव्हरेज आहेच, पण पूर्ण सिनेमात तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे एकसारखे असतात. आणि डायलॉग डिलिव्हरी बद्दल आपण न बोललेलंच बरं. मी तिला जज करत नाहीये, पण जसं ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मी म्हणालो होतो की कुठलीही सिच्युएशन ही सेम नसते. एका दुसऱ्या ठिकाणी आपण समजू शकतो, पण जिथे इंटेन्स परफॉर्मन्सची गरज आहे तिथे पण तुम्ही सेम डिलिव्हर करताय. त्यामुळे त्या पात्रासोबत आपण कुठेच रिलेट करत नाही. आणि असं वाटतं की तिच्या जागेवरती एक कसलेला अभिनय करणारी मराठी अभिनेत्री असती तर गोष्टी बदलल्या असत्या. निशांत भावसरकडे खूप चांगली आणि मोठी संधी होती, पण त्यावर तो खरा उतरू शकला नाही. मॅक्झिमम त्याचे एक्सप्रेशन हे सारखेच होते आणि यासाठी तो एकटा नाही तर लेखक आणि दिग्दर्शक हे दोन्ही जबाबदार आहे. विना जामकर यांना तर पूर्णपणे वेस्ट केलं गेलंय. एवढ्या सर्व गुण संपन्न अभिनेत्री आहेत त्या, पण त्यांचा वापर हा योग्य पद्धतीने मेकर्सला करून घेता नाही आला. श्रीकांत यादव यांचं काम काही प्रमाणात चांगलं आहे. कमलाकर सातपुते यांचा कॅमिओ हा तेवढा काही इम्पॉर्टंट वाटत नाही. सरला एक कोटीमध्ये त्यांचं पात्र जसं होतं तसं इथे पण कॉपी पेस्ट केलंय. फरक फक्त एवढाच आहे की त्यांचा स्क्रीन टाइम हा इथे कमी आहे. यंग अनिकेत ज्याचा रोल प्ले केलाय आरव वेलणकरने, तर त्याचं या कथेमध्ये काहीच इम्पॉर्टन्स दाखवलं नाहीये. एक छोटासा कॅमिओ आहे त्याचा, पण कुठल्याच प्रकारचा ट्विस्ट ते पात्र आणत नाही. डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर माझ्या माइंडमध्ये एकच वाक्य येत होतं की कुठल्या देशाला चाललाय आपला तरुण दिग्दर्शक. आय मीन काहीतरी लॉजिक दाखवा यार. असं वाटतं की एखादा 70s 80s किड आपली इनकम्प्लीट फॅन्टसी पूर्ण करतोय. कथा कुठेच पीक करत नाही. जो त्याचा लोएस्ट पॉईंट आहे
त्याला तो शेवटपर्यंत कॅरी करतो. जर आपला तरुण दिग्दर्शकच असा कॉन्टेंट देत असेल तर मात्र कठीण आहे. आणि याचे डायलॉग तर खूप केविलवाणे आणि अर्थहीन आहेत, कारण मेजॉरिटी सिच्युएशनमध्ये ते फिट बसत नाहीत. त्यामुळे ते फार अपोजिट वाटतात. गोष्टींना खूप म्हणजे खूप जास्त एक्झॅजरेट केलं जातं. हसवण्याचा प्रयत्न केला जातो पण हसू येत नाही. इमोशन बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातो पण ते पूर्णतः वेस्ट जातं, कारण याचं लिखाण आणि कथानक खूप वीक आहे. त्यामुळे चांगले कलाकार सुद्धा याला वाचवू शकले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यातील सर्वच गोष्टी या क्लायमॅक्स सकट प्रिडिक्टेबल आहे. सिनेमॅटोग्राफी तर चांगली आहे, जी याला कलरफुल लुक देते. तसं BGM आणि गाणी काही प्रमाणामध्ये वर्क करतात, पण ते पुरेसं नाही आहे. तसं युनिक असं याच्यामध्ये काहीच नाही आहे. टोटल वेस्ट ऑफ टाईम. जर 15-20 वर्ष आधी आला असता तर कदाचित चालला असता, पण आता त्याला कुणीच एंटरटेन करणार नाही, कारण की जग हे खूप पुढे निघून गेलं आहे. बाकी या दोन्ही रिव्ह्यूबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथपर्यंत आला आहातच तर सबस्क्राईब करून टाका आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.